आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। पूजा मनोहर बड़गुजर रहेवासी फागणे धुले ने 30 जनवरी को धले जिला मराठी पत्रकार भवन में पत्रकार परिषद के जरिए श्रीमती पूजा ने अपने ऊपर लगे इल्जाम बेबुनियादी हैं, ऐसा खुलासा किया। ये मेरी बदनामी करने की कोशिश की जा रही है, ऐसा खुलासा परिषद के माध्यम से स्पष्ट किया। 25 जनवरी 2025 को मोहाड़ी प्रडांगरी कब्रिस्तान में आयोजित अघोरी विद्या जादू टोना में मेरे नाम को जानबूझकर गलत तरीके से पेश करने के खिलाफ स्पष्टीकरण। बनाम उपरोक्त विषय के अनुसरण में 25 जनवरी 2025 को मोहाड़ी प्रांधुले के श्मशान में रात्रि में अघोरी विद्या काला जादूटोना मामले में समाज में मेरे नाम की जानबूझकर की गई गलतफहमी के विरुद्ध स्पष्टीकरण देते हुए, जिस प्रकार से उक्त घटना घटित हुई है, मेरे ससुराल वालों द्वारा जानबूझकर मेरा नाम लिया जा रहा है। जिन्होंने उक्त अघोरी विद्या काला जादू टोना किया था, यह अभी तक सिद्ध नहीं हुआ है। मैंने पुलिस मुख्यालय धुले एसपी को एक बयान भी दिया है, कार्यालय एवं अंधविश्वास उन्मूलन समिति, क्योंकि इस प्रकार का अंधविश्वास भी अपराध है। मैंने स्वयं बयान दिया है कि इसकी गहन जांच होनी चाहिए। 15 से 18 महीने से मैं अपने ससुराल वालों से अलग हूं और जिन 10-12 लोगों की तस्वीरें थीं, उनकी तस्वीरें जुटा पाना मेरे लिए संभव नहीं है। उक्त कब्रिस्तान में पाया गया है कि उन्हें मेरे ससुराल वालों को प्राप्त करना आसान है और मेरी फोटो भी वहां पाई गई है। इसलिए मैं बस इस बात से झिझक रही हूं कि किसी अज्ञात व्यक्ति द्वारा मेरी भी फोटो खींची जा रही है। संभावना से इनकार नहीं किया जा सकता। पुलिस प्रशासन, अंधश्रद्धा निर्मूलन समिति, पत्रकार भाई बहनों, समस्त जनता, अखिल भारतीय बड़गुजर समाज और विशेषकर फगने नांदवलकर परिवार से कृत्य को अंजाम देने वाले आरोपियों का जल्द से जल्द पता लगाया जाए। माझाही फोटो समाविष्ट आहे, हे तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल किंवा तुम्ही नोंद असणार त्या गोष्टी, आणि माझे इतर परिवाराच्या सदस्यांचं पण आहे। आता ह्या लोकांनी हा निष्कर्ष डायरेक्ट काढलेला आहे की ही गोष्ट पर्सनल बोलता येते, की माझ्या बायको, माझा नवरा बोलतोय आणि माझ्या सासरचे लोक बोलतायत की ही गोष्ट मी घडून आणली, म्हणजे तो काळा जादू मी केलेला आहे त्यांच्या लोकांनी असं। हालांकि माझा फोटो पण तिथे मी केला असतं तर माझा फोटो तिथे राहायला नाही पाहिजे होता, पण त्यांनी काहीतरी ती गोष्ट उचलली आणि त्याच्यामध्ये असं झालेलं आहे सगळं की हा फोटो तिथे सापडला। हे पोलीस स्टेशनला गेले, सोनगिर पोलीस स्टेशनला। त्यांनी तिथे सांगितलं की आमच्या सुनेने केलेलं आहे, तर आम्हाला तिच्याबद्दल गुन्हा नोंदायचा आहे। तर त्यांनी विचारलं पोलिसांनी की तुमच्याकडे काही प्रूफ आहे का तुमच्या सुनेने केलेलं आहे? ते बोलले नाही, प्रूफ नाहीये म्हणे, पण आम्हाला माहिती। तर म्हणे तुमच्या सुनेचं काय आहे ते फोटो दाखवा, म्हणे हीच आमची सून आहे म्हणे, असं त्यांनी सांगितलं त्या फोटोमध्ये। अहो म्हणे मग ही जर तुमची सूनबाई आहे तर तिने कोणत्या पद्धतीने तुम्ही आरोप लावताय की ही तीच बाई आहे? हालाकी याच्यामध्ये तिचाही फोटो आहे, हा कॉमन विषय आहे, म्हणजे हा सगळ्यांना समजेलच की तिथे माझाही फोटो आहे। आणि ह्या लोकांनी थोडक्यात निष्कर्ष असा लावलाय की त्या फोटोवर मागे नावं लिहिलेले, असं की फॉर एक्झाम्पल सो अँड सो चुलत सासरे, सो अँड सो चुलत सासू। तर चुलत म्हणजे हे माझ्या रिलेशन मध्ये आले की माझे चुलत सासरे होते, माझी चुलत सासू होती, म्हणून यांनी काय केलं ती गोष्ट इनडायरेक्टली माझ्याशी जॉईन केली की हे मी केलेलं आहे असं सगळं ते म्हणतायत। पण हा आरोप लावण्या अगोदर मला असं वाटतं की बिंग अ एज्युकेटेड फॅमिली किंवा मग डायरेक्ट कोणावर आरोप कसं काय करायचा हा पण पहिले त्यांनी विचार करायला पाहिजे होता। इव्हन माझ्या हसबंडने सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट असून, तर त्यांनी एकंदरीत असं न विचार करता किंवा कोणाला पॉइंट न करता त्यांनी काय करायला पाहिजे होतं की हा विचार करायला पाहिजे होता की कोणीतरी असं तिसरा व्यक्ती करतोय जो आमचा परिवार तोडायचा प्रयत्न करतोय। आणि ऑलरेडी आमचं 6 वर्षापासून आम्ही डायव्होर्स केस चालवतोय, म्हणजे आमचं वाईटच झालेलं आहे। त्याच्यात अजून मी काय करू शकते हे मला कळत नाहीये, पण तरी त्यांनी गुन्हा नोंदला, तिथे गुन्हा नोंदला गेलेला आहे। तर त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही अज्ञात व्यक्तीबद्दल गुन्हा नोंदवू शकतो, तर त्यांनी त्या अज्ञात व्यक्तीबद्दल गुन्हा नोंदलेला आहे। आणि हे सगळं होत होतं, हे सगळी
सगळी गोष्ट समोर आली. तरी पण मी लेट गो केली की लढा की आमचं ठीक आहे, ह्या गोष्टी होत राहतील. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये आता बच्चूची तब्येत बरी नव्हती, मी त्याच्यामध्ये बिझी होती. आणि परत एक स्त्री माहेरी राहते म्हणजे विचार करू शकता तुम्ही, तुमच्या पण घरी बहिणी वगैरे असतील की जेव्हा एक स्त्रीवर अशी बीतते तेव्हा ती किती टेन्शन मध्ये, मानसिक तणाव मध्ये राहते. आणि त्याच्यात सासरचे लोक जर असा आरोप वारंवार लावताय तर ती स्त्री पूर्ण तुटून जाते, जी की माझ्याबद्दल पण हीच हालत आहे. तर यांनी हे इंडिव्हिज्युअल आणि मी ती गोष्ट तरी लाईटली घेतली. पण आता परवाच्या दिवशी 28 तारखेला धुळे चॅनलला ही बातमी त्यांनी प्ले केलेली आहे. आणि धुळे चॅनलला प्ले केल्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट माझे हसबंड असं बोलत आहे की ही जी जादूटोणाची गोष्ट आहे ही माझ्या बायकोने केलेली आहे, तिच्या माहेरच्या लोकांनी घडून आणलेली आहे. आणि त्यांचा जो भाऊ आणि आमची पर्सनल लाईफ पण थोडी डिस्कस केली त्यांनी की ही माझ्या जेवणात समथिंग काही कालवायची, बाबा बुबावर विश्वास यायचा, अंधश्रद्धेवर विश्वास आहे. श्रद्धेवर विश्वास आहे असं नाही बोलले ते, माझा श्रद्धेवर विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर विश्वास आहे असं ते स्वतःहून बोलताय. म्हणजे 12 वर्षाचा आमचा संसार आहे आणि ते जर मला ह्या पद्धतीत जज करताय तर हे एकदम माझ्यासाठी इतकी ड्रॉबॅकची गोष्ट आहे की बिईंग अ एज्युकेटेड पर्सन, चार्टर्ड अकाउंटंट, आणि त्याच्यात ते सिनियर चार्टर्ड अकाउंटंट FC येते, CA नाही तर FC येते. तर मी त्यांच्या क्वालिफिकेशनचा त्यांचा स्वतः मी आदर करते माझ्या हसबंडचा.